अध्याय 11वा। श्री गणेशाय नमः। श्री जगद्गुरु पंचवक्त्र शिवाचार्याय नमः। ओम शिवाय नमः स्वरमयाय अजनीश्वराय नमः सर्वज्ञाय परमात्मने नमः। सोमसूर्याग्निलोचनाय हविषे नमः यज्ञपते। नमो शिवा परब्रह्मा तुझा पार न कळे निगमागमा। नेती नेती हीच सीमा झाली तुझ्या वर्णनाची। तूच सूर्य चंद्र नक्षत्रे तूच इंद्रिये मनगात्रे। मानवरूपी विचित्र पात्रे होऊन तूच खेळतोस। रंगभूमी जगद्व्याळ तीवरी तुझा चालला खेळ। विचार करिता वाटे नवल तुझ्या लीला नाटकाचे। रात्री निरभ्र अंतराळात चमचमती ब्रह्मांडे अनंत। ती पाहता भरे मनात तुझे व्यापक कर्तृत्व। ऐसे तुझे प्रचंड कार्य मग मज कराया लेखन कार्य। शक्ती देणी अशक्य काय तुला असे शंकरा। असो रेणुकाचार्य अगस्तीस करीती शिवसिद्धांतोपदेश। आता प्रसादी स्थलाचे विशेष सांगतील महात्म्य। मागे कथिल्या 6 भक्ती त्यात तिसरी अवधान भक्ती। प्रसादी स्थली साधका ठायीती असते नित्य जागृत। करिता लिंग प्रसाद सेवन असावे लागते पूर्ण अवधान। प्रसादाचा एकही कण सांडता नये भूतळी। ऐसा अवधान पूर्वक वागे प्रसादी स्थलीचा साधक। तुम्हीही आता अवधान पूर्वक ते निरूपण ऐकावे। अंगस्थलांतर्गत प्रसादी स्थल। अगस्त्य उवाच उक्तो माहेश्वर साक्षात् लिंगनिष्ठादिधर्मवान्। कथमेष प्रसादीति कथ्यते गणनायक। अगस्त्य म्हणती रेणुकाप्रत जो लिंगनिष्ठा धर्मयुक्त। तो माहेश्वर स्थलीचा भक्त उभा केला दृष्टी पुढे। तो कैसा होतो प्रसादी स्थली कसे वर्तन लक्षणे वेगळी। ती निरूपावी मज सगळी कृपा करून गणेश्वरा। श्रीरेणुक उवाच लिंगनिष्ठादिभावेन ध्वस्तपापनिबन्धनः। मनः प्रसादयोगेन प्रसादेत्येष कथ्यते। प्रसादिस्थलमित्येतत् अस्य माहात्म्यबोधकम्। अन्तरस्थलभेदेन सप्तधा परिकीर्तितम्। रेणुक म्हणती सांगतो स्पष्ट। धर्माचारे झाली पापे नष्ट। असा माहेश्वर लिंगनिष्ठ त्यास म्हणती प्रसादी। शिवज्ञानाने ज्याच्या चित्ता अतीव लाभली प्रसन्नता। तोची माहेश्वर पुरता प्रसादी स्थली जाणावा। भक्त आणि माहेश्वर या स्थलात कथिला सदाचार। तोची आधिक्याने सविस्तर सप्तस्थलात विवरिला। प्रसादिस्थलमादौ तु गुरुमाहात्म्यकं ततः। ततो लिंगप्रशंसा च ततो जंगमगौरवम्।
ततो भक्तस्य माहात्म्यम् ततः शरणकीर्तनम् शिवप्रसादमाहात्म्यम् इति सप्तप्रकारकम्। प्रसादिस्थल गुरुमाहात्म्यस्थल लिंगमाहात्म्यस्थल जंगममाहात्म्यस्थल भक्तमाहात्म्यस्थल शरणमाहात्म्यस्थल शिवप्रसादमाहात्म्यस्थल सातवे। प्रसादमाहात्म्यस्थल क्रमाल्लक्षणमेतेषाम् कथयामि महामुने। नैर्मल्यं मनसो लिङ्गम् प्रसाद इति कथ्यते। शिवस्य लिङ्गरूपस्य प्रसादादेव सिद्ध्यति। ही सप्त उपस्थले विवरून क्रमशः कथितो तुझ लागून मनाचे अतीव निर्मलपण यास म्हणती प्रसाद। हा निर्मलत्वरूपी प्रसाद शिवकृपेने होतो सिद्ध। ज्याचे अंतरंग परिशुद्ध त्यास अक्षय सुख लाभे। शिवप्रसादं यद्द्रव्यम् शिवाय विनिवेदितम् निर्माल्यं तत्तु शैवानां मनोनैर्मल्यकारणम्। मनःप्रसादसिद्ध्यर्थं निर्मलज्ञानकारणम्। शिवप्रसादं स्वीकुर्वन् प्रसादेत्येष कथ्यते। शिवासी जो जो पदार्थ अर्पिला तो प्रसाद रूप पावला। त्याचे सेवन निर्मलतेला मनाच्या ठरे कारण। शिव निर्माल्याचे सेवन हे शिवज्ञानासी कारण। जो प्रसाद करितो ग्रहण तो माहेश्वर प्रसादी। अन्नशुद्ध्या हि सर्वेषां तत्त्वशुद्धिरुदाहृता। विशुद्धमन्नजातं हि यच्छिवाय समर्पितम्। तदेवं सर्वकालं तु भुञ्जानो लिङ्गतत्परः। मनःप्रसादमतुलं लभते ज्ञानकारणम्। शिवार्पित करिता अन्न त्यातील दोष जाती निघून। मग ते अन्न शुद्ध होऊन होई शिवप्रसाद। सेवन करिता शिवप्रसाद मनादी इंद्रिये होती शुद्ध। यास तत्व शुद्धी सिद्ध पुरुष जाण संबोधिती। अन्नातील मोठा दोष तो असे ममत्व दोष। हे माझे असा घोष मनुष्य नित्य करीतसे। अन्न करिता शिवार्पण मग ते परशिवाचे होऊन। अर्पित्याचे स्वामित्व सरून होतो शिवप्रसाद। मग तो इतरास देताना म्हणे हा शिवाचा प्रसाद घ्याना। त्यावेळी हा माझा असे म्हणेना म्हणे केवळ शिवाचा। ममत्व दोष अन्नातून जाऊन ते होई शुद्धान्न। माहेश्वर लिंग पूजा परायण तेची नित्य सेवितसे। प्रसादान्नाच्या सेवनामुळे अंतरी प्रसन्नता दरवळे। आणि प्रसन्नतेने उजळे शिवज्ञानाचा प्रकाश। आत्मभोगाय नियतम् यद्यद्द्रव्यं समाहितम् तत्तत्समर्प्य देवाय
भुञ्जीतात्मविशुद्धये नित्यसिद्धेन देवेन भिषजा जन्मरोगिणाम् यद्यत्प्रसादितं भुक्त्वा तत्तज्जन्मरसायनम् उपभोगार्थ जे जे पदार्थ संपादिले ते शिवार्पित करूनि सेविता सदोदित चित्त शुद्ध होतसे लिंगात वसे शिव नित्य सिद्ध तो भवरोग निवारक वैद्य प्रसिद्ध त्याने दिधला अन्न प्रसाद तो भक्ताने भक्षावा ते केवळ नोहे अन्न जन्म मरण रोग निवारण करणारे ते दिव्य रसायन आहे ऐसे जाणावे आरोग्यकारणं पुंसाम् अन्तःकरणशुद्धिदम् तापत्रयमहारोग समुद्धरणभेषजम् विद्यावैषद्यकरणं विनिपातविघातनम् द्वारं ज्ञानावतारस्य मोहच्छेदस्य कारणम् वैराग्यसम्पदो मूलम् महानन्दप्रवर्धनम् दुर्लभं पापचित्तानां सुलभं शुद्धकर्मणाम् आदृतं ब्रह्मविष्णुवाद्यैः वसिष्ठाद्यैश्च तापसैः शिवस्वीकृतमन्नाद्यं स्वीकार्यं सिद्धिकाङ्क्षिभिः करिता शिवप्रसाद सेवन होई भक्ताचे आरोग्यवर्धन शुद्ध होय अंतःकरण मुक्त त्रिमलापासूनि औषधे भावा रोगनाश तैसे नाशती त्रितापदोष विद्या शुद्ध होऊनी विकास पावे सर्व परींनी होई संकटांचा परिहार मुक्त होऊनी ज्ञानद्वार अज्ञान उच्छेदूनि समग्र वाढे वैराग्य संपत्ती प्राप्त होई ब्रह्मानंद ऐसा हा शिवप्रसाद पुण्यात्मांना सहज उपलब्ध दुर्लभ मात्र पाप्यांना ब्रह्मादिदेव वसिष्ठादि ऋषींनी जाण स्वीकारले शिवप्रसादान म्हणून ते करावे भावे सेवन मुमुक्षु शिवभक्तांनी पत्रं पुष्पं फलं तोयं यच्छिवाय निवेदितम् तत्तत्स्वीकारयोगेन सर्वपापक्षयो भवेत् यथा शिवप्रसादान्नं स्वीकार्यं लिङ्गतत्परैः तथा गुरोः प्रसादान्नं तथैव शिवयोगिनाम् पान फूल आणि फळ अथवा सहज प्राप्त जे जळ ते शिवार्पित करूनी सेविता समूळ नष्ट होती पातके जैसे शिवप्रसादान्नाचे भक्षण तैसेची गुरु जंगमांचे प्रसादान्न यांचेही भक्तिपूर्वक सेवन करावे प्रसादी भक्ताने गुरु महात्म्यस्थल गुरुरेवात्र सर्वेषां कारणं सिद्धिकर्मणाम् गुरुरूपो महादेवो
यतः साक्षादुपस्थितः निष्कलो हि महादेवो नित्यज्ञानमहोदधिः सकलो गुरुरूपेण सर्वानुग्राहको भवेत् भोग मोक्षाच्या प्राप्ती लागून केवळ गुरु हाची कारण शिवची गुरुचे रूप घेऊन अवतरलासे भूलोकी नित्य ज्ञानाचा सागर निष्कल निरवयव साचार तो शिवची कृपा कराया भूवर गुरुरूपाने अवतरला यस्शिवः स गुरुर्ज्ञेयो यो गुरुः स शिवः स्मृतः न तयोरन्तरं कुर्यात् ज्ञानावाप्तौ महामतिः हस्तपादादिसाम्येन नेतरैः सदृशं वदेत् आचार्यं ज्ञानदं शुद्धं शिवरूपतया स्थितम् गुरु हाची शिव असे शिव हाची गुरु असे शिवभक्ताने भाविजे ऐसे मना माझी आपुल्या जो शिवभक्त बुद्धिमान जासी ज्ञान प्राप्तीची तहान त्याने शिवगुरूत भिन्नपण करू नये कदापि जाचे निर्मल अंतःकरण जो देतो परशिवाचे ज्ञान शिवरूपात स्थिरपूर्ण ऐसा मोक्षद श्री गुरु हस्तपादादी अवयवांनी जाण तो जरी दिसे मनुष्या समान तरी त्यासी न मानावे साधारण प्रत्यक्ष शिव जाणावा आचार्यस्यावमानेन श्रेयः प्राप्तिर्विहन्यते तस्मान्निःश्रेयसप्राप्त्यै पूजयेत्तं समाहितः गुरुभक्तिविहीनस्य शिवभक्तिर्न जायते ततः शिवे यथा भक्तिः तथा भक्तिर्गुरावपि श्री गुरुसी मानिता सामान्य जन त्यांचा होतसे अवमान आणि श्रेयसाच्या प्राप्तीपासून भक्त वंचित राहतो भोग मोक्ष प्राप्त कराया चित्त एकाग्र करूनिया पूजावे एकमात्र श्री गुरुराया नित्य शिवभक्ताने केली नाही गुरुभक्ती तरी घडेची ना शिवभक्ती म्हणून शिवा समानची भक्ती गुरुची केली पाहिजे लिंग माहात्म्य स्थल गुरुमाहात्म्ययोगेन निजज्ञानातिरेकतः लिंगस्यापि च माहात्म्यं सर्वोत्कृष्टं विभाव्यते शिवस्य बोधलिंगं यद् गुरुबोधितचेतसा तदेव लिंगं विज्ञेयं शांकरं सर्वकारणम् गुरु महात्म्य ज्ञाने करून दृढ होई स्वस्वरूप ज्ञान तेणे लिंगाचेही महात्म्य पूर्ण कळे उत्तम रीतीने शिवाचे बोधलिंग जाण हेची चिन्मय लिंग असून तेची विश्वाचे मूळ कारण विष्णू आदी देवांचे त्या शांकर लिंगाचे ज्ञान केवळ गुरुच देती करून
म्हणून अगतिकपणे गुरुसी शरण जाऊन ज्ञान संपादावे परं पवित्रममलं लिंगं ब्रह्म सनातनम् शिवाभिधानं चिन्मात्रं सदानन्दं निरङ्कुशम् कारणं सर्वलोकानां वेदानामपि कारणं पूरणं सर्वतत्त्वस्य तारणं जन्मवारिधेः ज्योतिर्मयमनिर्देश्यं योगिनामात्मनिस्थितं कथं विज्ञायते लोके महागुरुदयां विना। शिवलिंग श्रेष्ठ दैवत परम पवित्र त्रिमल विरहित ब्रह्मरूप सनातन चैतन्य युक्त त्याचे नाम शिव असे। आनंद स्वरूप चिन्मात्र सर्वलोक कारण स्वतंत्र वेदांचे ही एकमात्र मूल कारण ते असे। सर्व तत्वांचे पूरक संसार सागर तारक ज्योतिर्मय अनिर्देश्य एक स्थित योगी हृदयात ऐसे हे लिंग परब्रह्म पूर्ण ते महागुरु कृपे वाचून जगी या जाणू शकेल कोण सांग मुनी अगस्त्या। ब्रह्मणा विष्णुना पूर्वं यल्लिंगं ज्योतिरात्मकम् अपरिच्छेद्यमभवत् केन वा परिचोद्यते बहुनात्र किमुक्तेन लिंगं ब्रह्म सनातनम् योगिनो यत्र लीयन्ते मुक्तपाशनिबन्धनाः। वराह रूप घेऊनी प्रबळ विष्णूने धुंडिले सप्तपाताळ हंस रूपे शोधिले अंतराळ ब्रह्मदेवाने अथकपणे तरीही ज्योतिर्लिंग दर्शन घडले नाही दोघां लागून मग सामान्य जे जन त्यांना कैसे घडेल अधिक काय सांगू ऐक जे पाशमुक्त योगी सनकादिक ते जात पावती पूर्ण ऐक्य ते असे लिंग परब्रह्म। पीठिका परमा शक्तिः लिंगं साक्षात् परशिवः शिवशक्तिसमायोगं विश्वं लिंगं तदुच्यते। ब्रह्मादयः सुराः सर्वे मुनयः शौनकादयः शिवलिंगार्चनादेव स्वं स्वं पदमवाप्नुयुः। विश्वाधिपत्वमीशस्य लिंगमूर्ते स्वभावजम् अनन्यदेवसादृश्यं श्रुतिराह सनातनी। क्रियाशक्ती हीच शाळुंका एक त्यावरी चिद्रूप शिव ही पिंडी देख पूर्ण विश्व शिवशक्त्यात्मक हेची जाणावे विश्वलिंग। ब्रह्मादिदेव शौनकादी ऋषिगण यांनी केले शिवलिंग पूजन तेणे त्यांना लाभले जाण आपापले अधिकार। लिंग स्वरूप जो शंकर तो स्वभावतः विश्वस्वामी साचार त्याशी तुळती ना अन्यसुर ऐसी श्रुती सांगती।
वीरशैवांची आराध्ये तीन गुरु लिंग जंगम जाण एक शिवतत्व त्रिभाग होऊन दृष्टी पुढे विलसते तीन पर्णे बिल्वदलात परी ते एकची मानितो भक्त एक बिल्वलिंगार्पित करिता तीन न गणितो तैसा शिवची गुरु होऊन दीक्षा देई शिष्या लागून तोची लिंग रूपाने रक्षण राहुनी देही करीतसे तोची येऊन जंगम रूपात पाजितो शिवज्ञानामृत एक मूर्तिस्त्रयो भाग हे ख्यात वचन असे आगमांचे गुरुलिंगांचे महिमान अगस्त्या कथिले तुझ लागून आता जंगम माहात्म्य पूर्ण घेई जाणून सद्भावे जंगम माहात्म्य स्थल गुरु शिष्य समारूढ लिंग माहात्म्य संपदः सर्वं चिद्रूप विज्ञानात् जंगमाधिक्यमुच्यते जानन्त्यतिशयाद्येतु शिवं विश्वप्रकाशकम् स्वस्वरूपतया ते तु जंगमा इति कीर्तिताः गुरु शिष्याच्या ठाई लिंग माहात्म्य दृढ होई त्या लिंग माहात्म्य संपत्ती होऊनही जंगम श्रेष्ठ अधिक दृष्टी पुढे जे विश्व विलसे ते सर्व शिवशक्तिमय असे हे तो जंगम जाणतसे म्हणून तो अधिक शिवप्रकाशाने समस्त हे ब्रह्मांड होतसे प्रकाशित त्या शिवासी जो माने आत्मवत तो जंगम शिवयोगी ये पश्यन्ते जगज्जालम् चिद्रूपं शिवयोगतः निर्धूतबलसंस्पर्शा ते स्मृता शिवयोगिनः घोरसंसारतिमिर परिध्वंसनकारणम् येषामस्ते शिवज्ञानं ते मता शिवयोगिनः शिवयोग सामर्थ्यामुळे विश्वचिद्रूप जाणुनी डोले ज्याचे मलत्रय नष्ट झाले तो जंगम शिवयोगी घोर संसार तिमीर जे शिवज्ञान करिते दूर ते ज्याच्या ठाई झाले स्थिर तो जंगम शिवयोगी जितकामा जितक्रोधा मोहग्रन्थिविभेदिनः समलोष्टाश्मकनका साधवः शिवयोगिनः समौ शत्रौ च मित्रे च साक्षात् कृतशिवात्मकाः निस्पृहा निरहङ्कारा वर्तन्ते शिवयोगिनः जाने जिंकिला मनमथ क्रोधासी मारिली लाथ मोह ग्रंथी निखंदिली समस्त तो जंगम शिवयोगी मृत्तिका आणि कांचन शत्रु मित्र एक समान ऐसे जो मानी सज्जन तो जंगम शिवयोगी शिवाचा झाला साक्षात्कार तेणे नष्टला अहंकार निस्पृह होऊनी विचरे भूवर तो जंगम शिवयोगी दुर्लभं हि शिवज्ञानं दुर्लभं शिवचिन्तनं येषामेतद्वयं चास्ति
ते हि साक्षात् शिवात्मकाः पादाग्ररेणवो यत्र पतन्ति शिवयोगिनाम् तदेव सदनं पुण्यं पावनं गृहमेधिनाम्। दुर्लभ अत्यंत शिवज्ञान तैसेची दुर्लभ शिवचिंतन हे साधिती ते शिवयोगी जाण प्रत्यक्ष शिवरूपची त्यांची पडे जेथे पाय धूळ ते गृह होई पुण्यस्थळ ते गृह सदा सर्वकाळ करी पुनीत सर्वांसी। सर्वसिद्धिकरं पुंसां दर्शनं शिवयोगिनां स्पर्शनं पापशमनं पूजनं मुक्तिसाधनम्। महतां शिवतात्पर्य वेदिनामनुमोदिनां किं वा फलं न सिद्ध्येत संपर्कात् शिवयोगिनाम्। घेता शिवयोग्याचे दर्शन सर्व सिद्धी होती प्रसन्न त्याच्या स्पर्शे होय पापनाशन पूजनाने मोक्ष लाभे। जो जाणतो शिवरहस्यास जो शिवसुखी निमग्न सत्पुरुष त्याचा घडता सहवास फळ कोणते न लाभे। ऐसे जंगमाचे महिमान आता कथितो भक्त महिमान जो नित्य शिवार्चनी लीन त्याचे लक्षण कोणते। भक्त माहात्म्यस्थल गुरोर्लिंगस्य माहात्म्य कथनात् शिवयोगिनां सिद्धं भक्तस्य माहात्म्यं तथाप्येष प्रशस्यते। ये भजन्ते महादेवं परमात्मानमव्ययम् कर्मणा मनसा वाचा ते भक्ता इति कीर्तिताः। गुरुलिंग जंगम तीन यांचे जाणता महिमान तेणे भक्ताचेही मोठेपण सिद्ध होते सहजची। उपासना करीती भक्त तेणे गुरुलिंग जंगमासी महत्व प्राप्त। भक्तची नसेल उपस्थित तेथे कोण विचारितो। भक्त अर्चितो म्हणून देवासी लाभले देवपण म्हणून भक्तासी संपूर्ण वेदशास्त्रे प्रशंसिती। जे करांनी करीती पूजन मनाने करीती शिवध्यान वाचेने करीती शिवस्तवन ते शिवभक्त जाणावे। दुर्लभा हि शिवे भक्तिः संसारभयतारिणे सा यत्र वर्तते साक्षात् स भक्तः परिगीयते। किं वेदै किं ततः शास्त्रैः किं यज्ञैः किं तपोव्रतैः नास्ति चेच्छाङ्करी भक्तिः देहिनां जन्मरोगिणाम्। संसार भयापासून करी मुक्त जी दुर्लभ मानवासी अत्यंत ती शिवभक्ती दरवळे ज्याच्या मनात तो शिवभक्त जाणावा। जासी घडेना शिवभक्ती त्याने वेदाध्ययन केले किती। शिकला शास्त्रे टाकिल्या आहुती यज्ञ तरी ते सर्व व्यर्थ। काय करावे तप करून आणि व्रतवैकल्ये आचरून ते शिवभक्तिहीन जीवन जन्म मरण रुग्णाचे।
शिवभक्तिविहीनस्य सुकृतं चापि निष्फलम् विपरीतफलं च स्यात् दक्षस्यापि महाध्वरे अत्यन्तपापकर्मापि शिवभक्त्या विशुध्यते चण्डो यथा पुरा भक्त्या पितृहापि शिवोऽभवत् शिवभक्तिहीनाचे सत्कर्म सकल मुनिवरा निश्चित होय निष्फल दक्षाने केला महायज्ञ तरी फल विपरीत पाहा मिळाले असो पातकी अत्यंत तो शिवभक्तीने होय पापमुक्त चंडाने पित्याचा केला घात भक्तीने झाला शिवरूप सुकृतं दुष्कृतं चापि शिवभक्तस्य नास्ति शिवभक्तिविहीनानां कर्मपाशनिबन्धनम् शिवाश्रितानां जन्तूनां कर्मणा नास्ति सङ्गमः वाजिनां दिननाथस्य कथं तिमिरजं भयम् पुण्य पाप हे काही शिवभक्तासी नाही नाही पडे शिवभक्तीहीन पाही कर्मपाश बंधनी तो आपुल्या कर्मानुसार सुख दुःखे भोगी अपार भ्रमे जन्म जन्मांतर 184 मधुनी घाण्यास जुंपला बैल जसा फिरे सर्व काळ तसा स्त्री पुत्रादिकास केवळ प्रदक्षिणाच घालतो वित्त आणि मालमत्ता आणि मिळविणे सत्ता याच कर्दमी पुरता मंडुका समगुंतला देही प्रकाशतो शिव याची किंचित नाही जाणीव क्षणिक सुखासाठी जीव पाखडतो सारखा शिवभक्तिहीनाची तरा किती सांगावी मुनिवरा त्यासी किंचित लागे न वारा सदाचार भक्तीचा शिवभक्तीत जो लीन त्यासी नाही कर्मबंधन सूर्यरथाच्या अश्वा लागून जसे अंधार भय नसे निरोद्धुं न क्षमं कर्म शिवभक्तान् विशृङ्खलान् कथं मत्तगजान् रुन्धेत् शृङ्खला विशतं तुजा ब्राह्मणक्षत्रियो वापि वैश्यो वा शूद्र एव वा अन्त्यजो वा शिवे भक्तः शिववन्मान्य एव सः पुण्यपाप कर्मांचे पाश बांधून शकती शिवभक्तास जैसी मदोन्मत्त हत्तीस कमलतंतूची शृंखला असो क्षत्रिय वैश्य ब्राह्मण शूद्र अंत्यजवा असो कोण जो शिवभक्ती करी तो पूर्ण मान्य असे शिवासम शिवभक्ति समावेशे क्वजाति परिकल्पना इंधनेष्वग्निदग्धेषु को वा भेदः प्रकीर्त्यते शुद्धा नियमसंयुक्ता शिवार्पितफलागमाः अर्चयन्ति शिवं लोके विज्ञेयास्ते गणेश्वराः काष्ठे अग्नीत जाळता ती अग्निरूप होती पूर्णतः त्यांचे वेगळेपण सांगता नये जाण कोणासी
तैसे जो असे शिवभक्त त्याची पाहू नये जात त्याच्या नांदते अंतरात ती शिवभक्ती पाहावी जे शिवदीक्षेने झाले पावन पूजा फल शिवार्पित करून शिवाचे करीती अर्चन ते गणेश्वर जाणावे ऐसी ही शिवभक्त लक्षणे त्यांचे मनन चिंतन करणे उमजूनी सर्व आचरणे इष्टवीर शैवांसी आता अनन्य भावे करून जो शिवासी जातो शरण त्या शरणाचे महिमान कथितो ते अवधारी शरण महात्म्य स्थल गुरुलिंगादि महात्म्य बोधान्वेषण संगतः सर्वात्मना शिवापत्तिः शरणस्थानमुच्यते ब्रह्मादि विबुधान् सर्वान् मुक्त्वा प्राकृतवैभवान् प्रपद्यते शिवं यत्तु शरणं तदुदाहृतम् गुरु लिंग जंगम भक्त यांच्या महात्म्य ज्ञानाने युक्त केवळ शिवची आपण आरक्षित ऐसे सर्वथा जाणून जो अनन्य भावे करून परशिवासी जातो शरण हेची शरणस्थल जाण साच कुंभोद्भवातु प्राकृतिक वैभव संपन्न ब्रह्मादि देवता त्यागून अनन्य आश्रयितो शिवा लागून तोची असे शरण भक्त शरण्यः सर्वभूतानां शङ्करस्य शिशेखरः सर्वात्मना प्रपन्नस्तं शरणागत उच्यते विमुक्त भोगलालस्यो देवतान्तरनिस्पृहः शिवमभ्यर्थयन् मोक्षं शरणार्थीति गीयते जो मस्तकी चंद्र करी धारण जीव मात्राचे करितो रक्षण त्या शंकरासी जो सर्व भावे शरण जाई तोची शरणागत शरणागतासी देई अभयदान म्हणून शिव असे शरण्य चंद्रासी रक्षिले अभय देऊन धारण केले मस्तकी भोग लालसे पासूनी मुक्त ब्रह्मा विष्णु पदांविषयी विरक्त जो मोक्ष मानितो शिवाप्रत त्यास म्हणती शरणार्थी शरण शरणागत शरणार्थी ह्या तीन वर्णिल्या येथे स्थिती शरणस्थली भक्ताच्या मनस्थिती ह्या असती जाणाव्या ये प्रपन्ना महादेवम् मनोवाक्काय कर्मभिः तेषां तो कर्मजातेन किं वा देवादितर्पणैः सर्वेषामपि यज्ञानां क्षयस्वर्गः फलायते अक्षयं फलमाप्नोति प्रपन्नः परमेश्वरम् मन वाणी देह कर्मे करून जे परशिवासी गेले शरण त्यांना कशास असे प्रयोजन यज्ञ देव तर्पणाचे यज्ञाने स्वर्ग होय प्राप्त परी तोही असे नाशिवंत पुण्य सरता पुन्हा रडत यावे लागे मृत्युलोकी जो शरण जाई शंकरास त्यासी फळ लाभे अविनाश अन्य सत्कर्माचे त्यास काही नसे प्रयोजन प्रपन्न पारिजातस्य
भवस्य परमात्मनः प्रपत्या किं न जायेत पापिनामपि देहिनाम् प्रपन्नानां महादेवम् परिपक्वान्तरात्मनाम् जन्मैव जन्मनान्येषाम् वृथा जननसंगिनाम् शंकर कल्पवृक्षा समान भक्तांचे मनोरथ करी पूर्ण त्यासी जो जाई शरण जरी तो महापातकी मग त्यासी न लाभ होय या विश्वात ते असे काय त्याची पातके नाशूनि सर्व पूर्ण होती मनोरथ ज्याचे पश्चात्तापे पोळते मन त्याचे पडे मालिन्य गळून जो शिवास जाई शरण तो होई पापमुक्त शिवासी जाऊनी शरण ज्यांचे मन झाले पक्व प्रसन्न त्यांच्या जन्मास म्हणावे जन्म अन्याचा जन्म व्यर्थची दुर्लभं मानुषं प्राप्य जननं ज्ञानसाधनम् येन जानन्ति देवेशं तेषामात्मा निरर्थकः तत्कुलं हि सदा शुद्धं सफलं तस्य जीवितम् यस्य चित्तं शिवे साक्षात् विलीनमबहिर्मुखम् दुर्लभ लाभला मानव जन्म तरी जो भक्तास देई आत्मज्ञान ते जाणिले नाही शिवब्रह्म असा जन्म निरर्थक अंतर्बाह्य ज्याचे मन सदैव लिंगातची लीन त्याचे जीवन झाले धन्य आणि त्याचे कुळही प्रसादी स्थलातील अंतिम स्थल कथितो शिवप्रसाद महात्म्य स्थल आरंभी प्रसाद महात्म्य सकळ विवरिले असे की मग प्रसादाचे महिमान का सांगता पुन्हा विवरून अशी शंका घेईल कोण म्हणून स्पष्ट सांगतो प्रारंभी विवरिले प्रसादान या स्थलात शिवानुग्रहाचे विवेचन मुक्ती न मिळे शिवकृपे विण केवळ साधना बळाने शिवकृपा म्हणजे शिवप्रसाद तेची करीन आता विशद श्रवण भक्तीसी होई सिद्ध मुनिवर्यागस्त्या शिवप्रसाद महात्म्य स्थल गुरुलिंगादिमाहात्म्य विशेषानुभवस्थितिः यस्माच्छिवप्रसादात् स्यात् तदस्य महिमोच्यते सदा लिङ्गैकनिष्ठानां गुरुपूजानुषङ्गिणाम् प्रपन्नानां विशुद्धानां प्रसीदति महेश्वरः जेणे गुरुलिंगादींचे विशेष महात्म्य येते अनुभवास महत्व त्या शिवप्रसादास किती आहे ते सांगेन लिंगनिष्ठ गुरुपूजा तत्पर शुद्धाचरणी शरणागतावर प्रसन्न होई महेश्वर अनन्य निष्ठा जाणून प्रसादोऽपि महेशस्य दुर्लभः परिकीर्त्यते घोरसंसारसन्ताप निवृत्तिर्येन जायते यज्ञास्तपांसि मन्त्राणां जपश्चिन्ता प्रबोधनम्
प्रसादार्थं महेशस्य कीर्तितानेन संशयः। संसार ताप भयंकर तो शिव प्रसादाने होई दूर। शिव भक्ता विण जो अन्य नर त्यासी दुर्लभ प्रसाद। शिव प्रसाद मिळावा म्हणून करावे लागे यज्ञ तपाचरण। मंत्र जप ज्ञानार्जन हेही लागे करावे। प्रसादमूला सर्वेषां भक्तिरव्यभिचारिणी। शिवप्रसादहीनस्य भक्तिश्चापि न सिद्ध्यति। गर्भस्थो जायमानो वा जातो वा ब्राह्मणोऽथवा अन्त्यजो वापि मुच्येत प्रसादे सति शाङ्करे। अव्यभिचारी भक्तीचे कारण असे शिवप्रसादची जाण। प्रसादहीन जीवाकडून न घडेची शिवभक्ती। सर्व देव असती एक, एका तत्वाची रूपे अनेक। परिभक्तीसाठी आवश्यक असे दृढ एकनिष्ठा। म्हणून अव्यभिचारी भावे एका शिवाशीच अर्चावे। या भक्तीचा लाभ होये एका शिवप्रसादाने। जन्म घेणारा असो वा गर्भस्थ, जन्मलेला वा ब्राह्मण दलित, तो जीव तत्काळ होतो मुक्त, प्राप्त होता प्रसाद। ब्रह्माद्या विबुधा सर्वे स्वस्वस्थाननिवासिनः। नित्यसिद्धा भवन्त्येव प्रसादात् पारमेश्वरात्। प्रसादे शाम्भवे सिद्धे परमानन्दकारणे। सर्वं शिवमयं विश्वं दृश्यते नात्र संशयः। शिवप्रसादाने असती स्थिर ब्रह्मादी देव निजपदांवर। त्यांना प्राप्त होती समग्र ज्या दुर्लभ सिद्धी त्या। जो परमानंदाचे कारण तो शिवप्रसाद सिद्ध होता जाण। त्रैलोक्य शिवस्वरूप पूर्ण दिसे यातन संशय। संसार चक्र निर्वाह निमित्तं कर्म केवलम्। प्रसादेन विना शम्भो न कस्यापि निवर्तते। बहुनात्र किमुक्तेन नास्ति नास्ति जगत्त्रये। समानमधिकं चापि प्रसादस्य महेशितुः। जीव संसार चक्री फिरे त्यास कारण कर्मची ठरे। शिवप्रसादाविण कर्म न सरे अन्य कोणत्या साधनांनी। अधिक सांगावे ते काही शिवप्रसादासम नाही नाही। अन्य या त्रैलोक्यात पाही श्रेष्ठ शिवप्रसादची। शिवप्रसादे सति योगभाजी सर्वं शिवैकात्मतया विभाति। स्वकर्ममुक्तः शिवभावितात्मा सप्राणलिङ्गीति निगद्यते सौ। शिवप्रसाद होता प्राप्त जो लीन शिवयोग समाधीत। त्या शिवयोगासी दिसे सदोदित त्रैलोक्य शिवा समान।
कर्मातूनि मुक्त होऊन करी अभेद भावे शिवचिंतन त्याची प्रसादी भक्तासी जाण प्राणलिंगी नाव असे प्रसादी स्थल संपले येथ प्रसादी स्थलीच जाई प्राणलिंगी स्थलात त्या स्थलाचे विवरण समस्त होईल पुढील अध्यायी शिवस्वरूप जगद्गुरुवर श्री काशी महास्वामीजी चंद्रशेखर त्यांच्या आज्ञेने ग्रंथ मधुर रचितो शेषनारायण श्री सिद्धांत शिखामणी तत्वामृत सद्भावे परिसोत शिवभक्त होतील मने भक्तियुक्त एकादशोऽध्याय पूर्णः ओम तत्सदिति श्री शिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्यसंवादे वीरशैवधर्मनिर्णये श्रीशिवयोगी शिवाचार्य विरचिते श्रीसिद्धान्तशिखामणौ अङ्गस्थलान्तर्गत प्रसादिस्थले प्रसादिस्थलादि सप्तविधस्थलप्रसङ्गो नाम एकादश परिच्छेदः श्री शिवा